देऊळ श्रेयस पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री ॲडव्होकेट संदीपदादा मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट बबनराव कदम, ॲडव्होकेट वैभव माने, ॲडव्होकेट प्रमोद देशमुख, निवास घोडके, अमित मेत्रे, हिम्मतराव पाटील, जयराम गोसावी, सागर मुळीक। मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे, वाद संपलेला आहे। आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे। काही लोकांना हा वाद अजूनही तेव्हा ठेवायचा असेल तर त्यांनी खुशाल ठेवावा, आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही। आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही, कारण आमचे मित्र दिलदार आहेत, आम्हाला आमचे मित्र मदत करणार। आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे, ह्याचा मला अभिमान आहे। मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे। उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे। प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा 100% निश्चित आहे। जवळजवळ 2 ते 2.5 लाख मताधिक्यानं आम्ही विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे। लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे। ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती। जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीने मतदान झालं। चिन्ह नवीन होतं, नाव मतदार यादीत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं, मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं। बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की ते लिफाफा बंद पाकिट चिन्ह कुठे मला दाखव, वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव। म्हातारी माणसं सुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले, काँग्रेसचा उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे, ते चिन्ह कुठलं मला दाखव। खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेत दिसेल।